पुणे लोकसभेसाठी भाजपचे जगदीश मुळीक आणि काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे। कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले आहेत। हा पोटनिवडणुकीचा विजय काँग्रेससाठी आत्मविश्वासाचा ठरला आहे। कसबा पोटनिवडणुकीचा फॅक्टर निष्प्रभ करण्यासाठी भाजप सुद्धा पूर्व भागातील जगदीश मुळीक यांना उमेदवारी देणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। तर जगदीश मुळीक यांचं बलस्थान नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। वडगाव शहरी मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला, त्या मतदारसंघात जगदीश मुळीक यांनी कमळ फुलवलं होतं। शहराध्यक्ष असताना केलेल्या कामांमुळे ते सर्व परिचित आहेत। शहराच्या प्रत्येक भागामध्ये पक्ष संघटना त्यांनी वाढवली आहे। कोविड काळामध्ये पुण्यामध्ये मुळीकांनी बरंच काम केले। शहरामध्ये सर्वात जास्त आंदोलनं आणि कार्यक्रम सुद्धा त्यांनी घेतले। मुळीक यांच्या कामाची केंद्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे। अनेक वरिष्ठांनी मुळीक यांच्या कामाचं व्यासपीठावरून कौतुक केले। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे। काही दिवसांमध्ये आचारसंहिता देखील जाहीर होईल आणि त्या दृष्टीने भाजपनं त्यांची पहिली यादी देखील जाहीर केलेली आहे। आणि पुणे लोकसभेचा विचार केला असता जगदीश मुळीक हे भाजपकडून सर्वात प्रबळ दावेदार आहेत असं म्हणता येईल। त्यांची त्या दृष्टीने मागील काही महिन्यांपासून तयारी देखील चालू आहे। पुणे त्यांचा वडगाव शहरी हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे, मात्र त्याचबरोबर संपूर्ण पुणे शहरात ते कार्यरत असल्याचं दिसतंय। धार्मिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, वैद्यकीय उपक्रम असतील आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित उपक्रम असतील, यामधून संपूर्ण पुणे शहरात मागील काही महिन्यांपासून त्यांनी संपर्क ठेवलेला आहे आणि नागरिकांची, जनतेची, मतदारांची ते संपर्कात आहेत की त्यांची लोकसभेची तयारी असल्याचं बोललं जात आहे। आणि त्यामुळे जगदीश मुळीक पुण्यातून भाजपकडून सर्वात प्रबळ दावेदार ठरू शकतात किंवा तसंच चित्र तरी सध्या दिसतंय। वडगाव शहरी हा त्यांचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे आणि तो शहराच्या किंवा पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पूर्व भागामध्ये येतो। आणि आत्ताच भाजपनं राज्यसभेवर मेधा कुलकर्णी यांना संधी दिलेली आहे। त्या कोथरूडच्या म्हणजेच पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पश्चिम भागातून येतात। त्यामुळे पूर्व आणि पश्चिम हा जो समतोल आहे तो जगदीश मुळीक यांना उमेदवारी देऊन राखला जाईल असं दिसतंय। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।